ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब यांच्यानी आयोजित केलेल्या या 5व्या PPL सीझन 5 याच्या या प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रसंगी व्यासपीठाचेर आजचे प्रमुख पाहुणे मोर्जी मतदारसंघ जिल्हा पंचायत मतदारसंघाचे जिल्हा पंचायत सदस्य आमचे मित्र सतीश शेडगावकर, पारशेच्या सरपंच सौ प्रगती सोपटे, तुयेचे माजी सरपंच निलेश कांदोळकर, पारशेचे उपसरपंच अजित मोरजकर, या PPLचे अध्यक्ष आमचे मित्र यशवंत नार्वेकर, ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबाचे प्रेसिडेंट संदीप राणे, अरुण परसेकर, मार्गारेट, आमचे मांद्र्याचे माजी सरपंच प्रदीप हडफडकर, आमचे प्राइम स्पॉन्सरर संजय दाभोलकर, आमचे मित्र संतोष कोरखणकर, प्रशांत घोडगे, ह्या भागाचे पंचायत सदस्य आनंद साळगावकर, तसेच समस्त तरुण जे या प्राइज डिस्ट्रीब्युशन उपस्थित असलेले आणि खेळगडी. खरं म्हटल्यार ह्या वर्षाची PPL स्पर्धा जाता काय ना अशा हेचेर असली, कारण ह्या सगळ्या कोरोनाच्या महामारीन अशें विचित्र वातावरण तयार जाल्लें की स्पर्धा घडवप काय ना घडवप होच मुळान पयली एक वेगळो प्रश्न आसलो. पण सगळ्यांच्या इच्छेन जेन्ना सगळे तरुण ह्याच ग्राउंडार येयले आणि एकत्र निश्चय केलो की ना आमी ही स्पर्धा करपाक जाय, ही आमची वार्षिक कॅलेंडर इव्हेंट आसा आणि ही आमी स्कीप करपाक जायना. आणि थंयसून जी एक उर्जा घेतली आणि ते उर्जेन आमी फुडें सरले आणि मागीर लगेच या डिसेंबरान आमी आशव्या या संबंद पेडणे तालुक्यातल्या तरुण जे आमचे क्रिकेटपटू आसात त्यांचे ऑक्शन घडोवन हाडले आणि गेले 4 दिवस ह्या टुर्नामेंटाचे हांगासर जे प्रदर्शन घडोवन येता. टुर्नामेंटाच्या सुरवातीक हांव मातसो दुयेंस जालो आणि म्हाका ह्या ग्राउंडाचेर येवंक मेळोंक ना, पण तरी सुद्दां हांवें ह्या चारूय दिसा प्रत्येक मॅच हांवें यूट्यूबाचेर पळयल्या. कित्येक जण हांगासर आमी आपापल्या कामान सुद्दां व्यस्त आसतना ज्या पद्दतीन ही स्पर्धा यशस्वी जाली हे खरेंच तोखणाय करपा सारकी आसा. म्हणजे एखाद्या भुरगे जेंकां आमी जुनियर्स म्हणटात तेंच्यांनी ही स्पर्धा ह्या वेळार आपल्या खांदार घेतलेली आणि तेंच्यांनी खरीच ती तडीक व्हरोन पावयली. स्पर्धा आयोजन करप हें तितलें सोंपें ना. दिसता तें अशें भायरसून खूब सोंपें आसा कशें, पण तें सोंपें ना. पण हांव खरेंच परत एकदा कौतुक करता ह्या आमच्या ज्युनियर टिमीचे की तेंच्यांनी न खंयच गालबोट लायता ह्या टुर्नामेंटाची आज सांगता यशस्वीपणे केल्ली आसा. वायट दिसता की ह्या 4 दिसांक हांव जरी घरान बसोन गेम पळयतालो जाल्यार आमची एक खासियत आहा ध्रुवाची. आमी जर एखाद्या टुर्नामेंट आयोजन केलो की आमी प्रायजीस आसात त्याच्या किमान 8 पटीन तरी आमी खर्च हो आमी लोकांचेर करतात, ऑडियन्सांचेर करतात, ह्या क्रिकेटच्या चाहत्यांचेर करतात. आणि ह्या वर्सा आमकां सायडीक आजून पेंडॉल वगैरे करूंक मेळ्ळो ना. ती खरी सगळ्यांची हांव दिलगिरी व्यक्त करता आणि ह्याच व्यासपीठा वयसून एक सगळ्यांच्या आदाराचेर घोशीत करता की फुडली जी PPLची जी फायनल जातली ती एका फ्लड लायटीच्या हेचेर जातली आणि खंयच कोणाक कांयच तेचो किंचित त्रूट मेळची ना हेची हांव काळजी घेतले. आमी सगळे जाण चड वेळ घेयना, खरी ही प्रेझेंटेशन सेरेमनी आसा. परत एकदा आयचे जे रनर्स अप आसात दाबोलकर ब्रदर्स हेंचे कौतुक करता, कारण ते चिकाटीन खेळ्ळे आणि शेवट पर्यंत हांगासर ह्या ट्रॉफीचेर आपलें नांव करपाचो प्रयत्न केलो. पण हासापूर हे तितकेच चिवट प्लेयर्स आणि अनुभवी प्लेयर्स तेंच्याय हेतून संघान आसात. तेंच्यांनी ह्या वेळाचेर आपली परत एकदा ह्या PPL ट्रॉफीचेर आपलें नामांकन करून तेंच्यांनी ही ट्रॉफी आपल्या गांवान व्हेली. हेंचेय हांव परत ह्या व्यासपीठासून कौतुक करता.
जसो राजू दाबोलकर वो दाबोलकर पॅन्थर्सांकडे अनुभवी कॅप्टन आसा, तसोच हासापुरान आमचो बाबा स्वप्नील मळीक होही तसोच अनुभवी तरुण खेळगडी आसा. आणि सगळ्या प्लेयरांक हे जे आमचे सिनियर प्लेयर्स आसात ज्या पद्दतीन घेवन वांगडा घेवन ह्या ग्राउंडाचेर खेळयतात. यशवंतान म्हटलें की दोन आमचे कडेन अंडर-22 प्लेयर्स ही एक आमी प्रथा आसा ह्या टुर्नामेंटाची. आणि ह्या प्रथेनुसारूच आमकां आमच्या भाऊ सारको प्लेयर हो ह्या ग्राउंडाचेर आमकां आज नांव चमकतना पळयता, जो आज हासापुरानसून खेळटा. आणि आज मोर्जेक आमी पार्श्यासून सचिन पाडजी म्हणून दिला. तोय कदाचित फुडल्या 2 वर्षांत भाऊ सारकी कामगिरी करू शकतलो. सगळ्यांक ज्यांच्यांनी हांगासर आर्थीकरित्या किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीन जी ह्या स्पर्धेक मदत केली, ती चेअरमॅन ह्या नात्यान हांव सगळ्यांचे आभार व्यक्त करता. आणि परत असोच ह्या ग्राउंडाचो उपयोग आमी दर वेळार क्रिकेटीक करप, किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटीक करप. आणि ही आमी फुडल्या ध्रुव ट्रॉफीची पूर्व तयारी अशें धरून हांव पूर्ण तालुक्या कडेन मागता की तेची तयारी आमी आज दिवसा पासून करया. आणि ज्याची चर्चा गोंयभर चल्ल्या आणि ज्यांचे प्रश्न असतात की बाबा ती ह्या वर्षा जातली काय ना, पण सगळे हे SOPचे कितें नियम येतात त्याच्यानुसार आमी पळोवया. आणि ती किमान ह्या एका वर्षा भितर तरी आमी करया, निदान 12 म्हयन्या भितर तरी आमी करया. सगळ्यांकडे हांव परत एकदा देव बरें करूं म्हणटा. आयची पूर्ण व्यासपीठा वयली मंडळी यांचेही हांव आभार व्यक्त करता. आणि फुडली सुत्रां हांव आमचे राम नागवेकर यांचे कडेन दिता. देव बरें करूं.